हाय गाईस, तर गेस करा बरं की आता मी कुठं चालले आहे. तर पहिलं तर आपण पैसे मापून घेऊया, कारण आता हे जे माझ्या हातात पैसे आहेत ना बघा, आता हे सगळे काय की खर्च होणार आहे. पहिलं तर जाते मी कुकर घ्यायसाठी, कारण माझ्याकडं कुकर नव्हतं. तिथं गेल्याच्या नंतर हे बघा, हे चांगलं वाटलं होतं आणि छोटं होतं एक मोठं होतं. गेस करा बरं की आता मी कोणते घेतले आहेत. तर मग घरी आल्याच्या नंतर कुकर ठेवला आणि परत जात होते साड्या बघायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर वगैरे लावणं सुरू झालेले आहेत, म्हणजे आता आपली दिवाळी सुरू झालेली आहे बघा. आणि तिरंगा इतका भारी वाटत होता ना, मला खूपच भारी. मग जायचं होतं आईच्या इकडे, दीदी वगैरे पण आलती. तिथे गेल्याच्या नंतर पहिलं तर आंब्याकडेच गेले आहे बघा मी. या मग आंबे खायला. आणि या आंब्याच्या झाडावर माकड बसून होतं बघा, तिकडं खूपच जास्त माकड होते. आणि इथं माझ्या बाबांना आंब्यातमध्ये चटणी वगैरे टाकून दिली होती, तर मी ते खात बसले होते. आणि मग परत गेले होते संध्याकाळी नांदेडला साड्या बघायला जायचं होतं. आणि आपल्या इकडं नांदेडमध्ये आला आहे का, मी तर गेले नाही बघा. आता डेकोरेशन वगैरे तर सुरू झाले आहे 14 एप्रिलचे, तुम्ही बघू शकता. खूपच भारी लाइटिंग वगैरे लावलेली आहे. दुकानावर पोहोचले आहे बघा. आणि ही साडी तर इतकी महाग म्हणली ना, आणि जशी पाहिजे होती तशी मला का भेटत ना झाली होती. खूपच जास्त माझ्यासमोर साड्या टाकल्या होत्या, पण एक पण पसंत येणार झाली होती, कारण जशी पाहिजे होती तशी तर भेटत ना झाली होती. शूट करायचं आहे ना त्याच्यासाठी. तर मग दुसऱ्या दुकानावर जायचं आहे बघा. आता तर मी इथलं सोडून टाकते. दुसऱ्या दुकानावर गेल्याच्या नंतर ही साडी भारी वाटू लागली होती बघा. आणि ही मी बघत आहे ना, ते पण एकदम भारी वाटत आहे. तर गेस करा बरं याच्यातली मी कोणती घेतली आहे ती साडी. मला तर खूपच भारी वाटलंय दोन्ही पण साड्या. कानातले पण घ्यायचे आहेत बघा. पहिलं तर ते घेऊया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो पण नक्की करा. मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.